ठळक बातम्या. उदगीर बस स्थानक समोरच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू. उदगीर बस स्थानक समोरच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली असून मंगळवार दिनांक 15 डिसेंबर रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास नगरपालिकेच्या टीमने पोकलेन व JCB मशीनच्या साहाय्याने महाकाय इमारती पाडण्यास सुरुवात केली आहे. उदगीर बस स्थानकाच्या विरुद्ध बाजूला असलेली ॲडव्होकेट अभय पाटील यांची अतिक्रमण झालेली इमारत रस्त्यावर आल्याने न्यायालयाच्या निर्णयानंतर नगरपालिकेने अखेर आज बुलडोझर चालवून इमारत जमीनदोस्त केली. तर बसस्थानक परिसरातील झालेली छोटी मोठी अतिक्रमणे ही नगरपालिकेच्या वतीने काढण्यात आली असून त्या जागेवर पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे खोदकाम सुरू करण्यात आले आहे. सदरील रस्ता मुख्य रहदारीचा व 135 फुटाचा असून या रस्त्यावरील झालेली छोटी मोठी अतिक्रमणे लेआउटप्रमाणे काढण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता काझी यांनी बोलताना सांगितले. या अतिक्रमण हटाव मोहिमेत मुख्य अधिकारी भरत राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता काझी, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता कटके, अग्निशामक दल व नगरपालिका वीज पुरवठा विभाग व तसेच सफाई कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या. धन्यवाद.